गुड मॉर्निंग मंडळी. कसं काय? काय यार ब्लॉग टाकायला वेळच नव्हता भेटत. इतकं शेड्यूल हेक्टिक चालू आहे ना. आय एम फुल्ली ऑक्युपाईड. ऑफिस, घर, ऑफिस, घर. हे बघा एक पार्सल रिसीव्ह झालं होतं परवा. काय आहे त्यामध्ये दाखवतो तुम्हाला. चला. एका हाताने फोन पकडला आणि पार्सल ओपन केला. शिट मला असं वाटतं आता स्टँड घ्यावंच लागेल ब्लॉग बनवण्याकरिता. शिट पडला. अरे हे आहे डिकन्स्ट्रक्टचं सनस्क्रीन. ब्राइटनिंग सनस्क्रीन आहे. मालक अब इतना खर्चा हुआ ही है तो लगा के भी देखते हैं. चला चोपडून पाहून कसं आहे तर ब्राइटनिंग सनस्क्रीन असल्यामुळे हे आपल्या फेसला पण ब्राईट करते. याचं टेक्स्चर खूप स्मूथ आणि वॉटरी आहे. याच्याने आपला फेस खूप हायड्रेटेड राहते. मला खरंच खूप आवडली हे सनस्क्रीन. सनस्क्रीन चोपडल्यावर पहा कसं ग्लो आलं माझ्या चेहऱ्यावर. दिसतं ना चकाचक. चला निघालो बर्डी जायला. जाता जाता गाडीला पाजलं तेल, मग पोहोचलो बर्डी. काम करून घेतलं. येता येता काही खाणार नाही असं होऊ शकते का? तर TCS मध्ये गेलो सदरच्या आणि बनमस्का चाय घेऊन घेतला आणि ऑफिसला चाललं गेलो. 8 ते 5 वाली शिफ्ट होती त्या दिवशी. 5 वाजता पहा नागपूरमध्ये कसे धुकंच धुकं आहे. असं वाटत आहे ना कुठे काश्मीर-वाश्मीर येऊन गेलो यार. दुसऱ्याच दिवशी 2:30ची शिफ्ट होती. त्यासाठीच मी रेडी होत होतो. पण तुमच्यासाठी एक सरप्राईज होतं. ते सरप्राईज द्यायच्याच आधी मला ते रील पोस्ट करावी लागली. मला एका कॅफेच्या प्रमोशनचा ऑफर आलेला होता. हे मला आधीच सांगायचं होतं. हेच सरप्राईज होतं तुमच्यासाठी. पण मला रील लवकर पोस्ट करावी लागली कारण दादांनी असं सांगितलं होतं त्यांना संडेला ऑफर ठेवायचे होते आणि मला ब्लॉग टाकायचा वेळ नव्हता मिळत. त्यामुळे मला सांगताच आलं नाही की मला प्रमोशनचा ऑफर आहे. असो जाऊ द्या. तुमच्यासाठी आणखी एक सरप्राईज आहे माझ्याकडे. नेक्स्ट प्रमोशनसाठी एक मीटिंग करून घेतली. नेक्स्ट ब्लॉगमध्ये